चार्ज करण्यासाठी राज ठाकरेंनी जोरदार भाषण सुद्धा केलं. आक्रमक भाषा आणि विनोदाचे कारंजे उडवत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज ठाकरे यांनी आतापर्यंत ब्लू प्रिंटचा उल्लेख केला होता. आता ते ब्लू प्रिंट त्यांची मागे पडलेली आहे आणि त्यानंतर हिंदुत्व म्हणा किंवा मग मराठी अस्मितेचा मुद्दा म्हणा, हिंदू सण म्हणा, या मुद्द्यांवर राज ठाकरे सातत्यानं बोलतायत, मीडियाच्या समोर येत आहेत, आपलं म्हणणं मांडतायत, आपल्या कार्यकर्त्यांमध्ये मिसळून त्यांच्यामध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र हे सगळं आणि त्याचबरोबर भावनिक मुद्दे हे मनसेला आणि राज ठाकरे यांना तारणार का, या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. पाहूयात एक छोटासा आढावा. सुप्रीम कोर्टानं दहीहंडीवर निर्बंध लावण्याचे हायकोर्टाचे आदेश कायम ठेवले होते. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन गोविंदा पथकांना पाठिंबा दिला. तुम्ही तयारीला लागा, कोर्टाचं काय ते मी बघतो, अशा शब्दात त्यांनी पाठराखण केली. मग दहीहंडीच्या दिवशी 9 थरही लागले. त्यानंतर गुन्हे दाखल झालेल्या गोविंदा पथकांची त्यांनी ठाण्यात जाऊन भेट घेतली. अर्थात राज ठाकरेंच्या या सक्रिय होण्यामागे आता अवघ्या 6 महिन्यांवर आलेल्या पालिका निवडणुका आहेत का, हा प्रश्न निर्माण होतो. मात्र राज ठाकरेंनी हा मुद्दा फेटाळून लावलाय. आम्ही साधं दहीहंडी करा म्हटलं, राजकारण आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करतात. वा रे वा. आता ही लोक ठरवणार सगळ्या गोष्टी. आता तुम्ही काय घोडा त्याचं काय करा, मला काय फरकच पडत नाही गोष्टींचा. मला जे करायचंय महाराष्ट्राच्या हिताचं ते निवडणुकीतल्या जय पराजयाची मी चिंता करत नाही असं सांगून त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा एक प्रकारे आदेश दिला आणि रस्त्यावर माझाच शब्द चालतो हे सांगायलाही राज ठाकरे विसरले नाही. त्याला काय वाटतं की माझे आमदार निवडून आलेले म्हणून मी थंड बसेल. मला यातल्या असल्या गोष्टीने काहीही फरक पडत नसतो. या आमदार येवत किंवा नाही येवत, माझी सत्ता नसल्यावर. पालिका निवडणुकीच्या आधी पक्षात चैतन्य निर्माण करण्याचं राज ठाकरेंसमोर आव्हान होतं आणि हे आव्हान त्यांनी स्वीकारल्याचं लक्षात येतं. राज ठाकरेंनी चांगलाच राजकीय जोर लावलाय. मात्र पुढील 6 महिने त्यांना यात सातत्य कायम ठेवणं हे देखील एक आव्हानच असणार आहे. रिजवान जयस्वाल, TV9 मराठी, मुंबई. मनसेचा फक्त एकच आमदार हा विधानसभेमध्ये आहे. त्यानंतर नाशिक महापालिका मनसेकडे आहे, ती सुद्धा राष्ट्रवादीच्या टेकूवर. त्यानंतर मुंबई महापालिकेमध्ये मनसेचे 27 नगरसेवक आहेत. हे सगळं असताना आता पुढे 6-7 महिन्यांवर महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा जिथून आपण सुरुवात केली होती तिथूनच सुरुवात ही खरं तर मनसेला करावी लागते आणि त्यामुळेच या महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आता राज ठाकरे स्वतःच मैदानात उतरलेत. आतापर्यंत शिवसेना आणि भाजप यांनी निवडणुकांचं रणशिंग फुंकलेलं नाही. मात्र मनसेनं हे रणशिंग फुंकल्याचं दिसतंय, कारण राज ठाकरे गेल्या 13 दिवसामध्ये 6 वेळा मीडियाच्या समोर आलेले आहेत. आतापर्यंत राज ठाकरे बोलत नाहीत, मीडियाच्या समोर येत नाहीत असं चित्र होतं. आज मात्र राज ठाकरे समोर येत आहेत, बोलतायत, कार्यकर्त्यांशी भेटतायत आणि एक नवं चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. यामध्ये त्यांचे मुद्दे सुद्धा बदललेले आहेत. आतापर्यंत ब्लू प्रिंट घेऊन जाणारे राज ठाकरे आता मात्र पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा, हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन भावनिक आवाहन करताना दिसतायत. त्यामुळे हे भावनिक आवाहन, हे भावनिक मुद्दे हे मनसेला आणि राज ठाकरे यांना तारणार का महापालिका निवडणुकांमध्ये, यावर आपण चर्चा करतोय. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि नवराष्ट्राचे सिटी एडिटर नरेंद्र कोठेकर, ज्येष्ठ पत्रकार, आणि त्याचबरोबर मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे आणि काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे लवकरच या चर्चेमध्ये सहभागी होतील. प्रसाद लाड, मला सुरुवातीला तुमच्याकडे यायचे. अर्थात दहीहंडीचा मुद्दा असो किंवा मग हिंदुत्वाचा मुद्दा असो किंवा मग मराठी अस्मितेचा मुद्दा असो, हे मुद्दे विधानसभा निवडणुकांपासूनच भाजपनं आपलेसे करायला सुरुवात केली होती आणि आता पुन्हा राज ठाकरे हे मुद्दे घेऊन पुढे येत आहेत. काय वाटतं तुम्हाला, मनसे हे मुद्दे तुमच्याकडून हायजॅक करते? नाही, आम्हाला एक गोष्ट फार स्पष्ट सांगायची आहे की भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत कधीही भावनिक मुद्द्यावरती काम केलेलं नाहीये. आमचे सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय पंतप्रधान देशामध्ये आणि राज्यामध्ये जे काम करत आहेत त्या विकासाचा मुद्दा, आम्ही काय करणार आहोत, जे आम्ही अजेंडामध्ये सांगितलं होतं ते करून दाखवतो आहोत. ह्या सर्व विषयावरती मुंबईचा विकास
आणि मुंबईशी जोडलेल्या सर्व महानगरांचा विकास ह्याच विषयाला घेऊन आम्ही महानगरपालिकेत या पुढेही जाणार आहोत आणि कुठल्याही भावनिक बाबतीमध्ये हात घालायचा आमचा कुठलाही विचार नाही. प्रसाद लाड, मात्र आतापर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक ही फक्त भाजप आणि शिवसेना यांच्या भोवतीच असेल असं वाटत होतं. मनसेनं मात्र, राज ठाकरेंनी मात्र अचानकपणे यामध्ये एंट्री घेतली असं वाटतंय का? नाही, याच्याबद्दल मला मार्चमध्ये महापालिकेचे रिझल्ट येतील तेव्हा कळेल. पण भारतीय जनता पार्टी 100% संपूर्ण ताकदीनिशी सन्माननीय आशिषजी शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार आहे. मात्र तुम्हाला शिवसेना, म्हणजे आता शिवसेनेबरोबर तुम्ही गेलात तर ठीक, मात्र मनसेबरोबर सुद्धा तेवढीच टक्कर द्यावी लागणार आहे. राजकारणामध्ये सर्वच राजकीय पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत असतात. मुंबई महानगरपालिकेमध्ये जेवढे काही पक्ष आहेत, जेवढे काही गट आहेत, जो प्रत्येकजण स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतःची तयारीही करणारच. भारतीय जनता पक्ष एक राष्ट्रीय पक्ष म्हणून देशात आणि राज्यात सत्तेवर असताना आम्ही देखील मुंबई महापालिका स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी 100% प्रयत्न करणार. नक्कीच. पुन्हा एकदा येते मी तुमच्याकडे, हाच मुद्दा घेऊन, हाच धागा पकडून. नरेंद्र कोठेकर, मी तुमच्याकडे येते. अर्थात आत्ता जसं प्रसाद लाड म्हणाले की प्रत्येक जण आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी लढत असतो, मनसे, राज ठाकरे हीच अस्तित्वाची लढाई लढतायत का? नक्कीच. प्रसाद लाड जसं म्हणाले की प्रत्येक जण अस्तित्वाची लढाई लढतो. प्रत्येकाला निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच, म्हणजे मागची जी 5 वर्ष कोणी काम केलं असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये, ते आता निवडणुका जवळ आल्यानंतर भावनिक मुद्दे, मग ते अस्तित्वाचे असतील किंवा मराठी बाण्याचे असतील, हिंदुत्वाचे असतील, हे सर्व मुद्दे प्रत्येक पक्षाला आठवायला लागतात. म्हणजे आपण एक बघितलं, जर लोकसभा निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या, भाजपाच्या या आधीच्या सगळ्या निवडणुकांमध्ये इथे तर महाराष्ट्रात तर शिवसेना आणि भाजपाची युती होती, तरीही शिवाजी महाराज त्यांना तसे आठवले नव्हते. पण याच लोकसभेमध्ये एक ट्रेंड वेगळा पाहायला मिळाला, तो म्हणजे शिवाजी महाराजांचा उदो भाजपकडनं सर्वात जास्त प्रमाणात करण्यात आला. म्हणजे आपण जर एक अभ्यास म्हणून जर बघायला गेलो तर हा भावनिक मुद्दा होता महाराष्ट्राकरता, आणि तो महाराष्ट्राचा मुद्दा त्यांनी भाजपाने बरोबर कॅच केला. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्याला या निवडणुकीत कशा पद्धतीने समोर जायचं याचा कुठे ना कुठे एक अभ्यास करत असतो. त्याचा नेता, प्रमुख, पक्षाचे जे प्रमुख असतात ते आपण कोणते मुद्दे घेऊन समोर जायचंय, नागरिकांसमोर जायचंय किंवा मतदार राजासमोर जायचंय, याचा कुठेतरी एक अभ्यास चाललेला असतो. आता जे आता राज ठाकरेंबद्दल आपण जी चर्चा करतोय किंवा मनसेबद्दल जी चर्चा करतोय, तर नक्कीच येणाऱ्या निवडणुका किंवा एक पक्ष म्हणून पुन्हा आता तो एक चर्चेत आला. मनसेच्या ज्या पद्धतीने दहीहंडीला विरोध असेल किंवा त्याच्या अगोदर त्यांनी नीटवरती जे भाष्य केलं असेल, सीईटी आणि नीटवरती राज ठाकरेंची जी भूमिका घेतली होती ती पालकांना अनुकूल होती. म्हणजे पालकांच्या मनात काय आहे हे राज ठाकरे बोलत होते, आणि त्या अनुसाराने आपण त्याला जरी भावनिक म्हटलं तरी एक ती ना पकडणं म्हणतात ना, की मतदार राजाच्या मनातलं काय आहे ते त्याच्याशी जोडलं कशाने जाऊ, तर त्याच्याशी जोडलं जाणार म्हणजे तो एक कोणताही भावनिक मुद्दा असेल, मग तो धार्मिक असेल किंवा कोणताही प्रायोगिक तत्वावरचा असेल, पण तो मुद्दा बरोबर अचूक पद्धतीने राज ठाकरे यांनी सध्या पकडलेला आहे आणि त्यामुळे ते घराघरात चर्चेला जात आहेत. मुळात पक्ष आपला पक्ष घराघरात कसा पोहोचवायचं याचं ते तंत्र असतं, ते तंत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे आहे, ते मान्य करायला हवं. प्रसाद लाड, अर्थात हिंदुत्व किंवा हिंदू आणि मराठी मतदार हे शिवसेना आणि भाजपचे हक्काचे मतदार आहेत, आणि त्यामुळे आता मनसे यामध्ये वाटेकरी होऊ पाहते का? नाही, मनसेचं तर आताही 27 नगरसेवक मुंबई महापालिकेत आहेत, त्याच्यामुळे ते ह्या महापालिकेमध्ये एक 10% वाटा घेऊन ऑलरेडी ह्या महापालिकेत बसलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मागे देखील एक विशिष्ट प्रकारचा मतदार आहे. पण नरेंद्रजींनी जे मगाशी म्हटलं की छत्रपतींचा जो वापर केला गेला, मला एवढंच सांगायचं की आतापर्यंत छत्रपतींचा वापर काही विशिष्ट पार्टींनी स्वतःची जागीर म्हणून केला होता. आम्हाला एवढंच सांगायचं की राजे या महाराष्ट्राचे आहेत, राजे या देशाचे आहेत, आणि त्यांचा नावाचा किंवा त्यांचा उदो करण्याचा अधिकार हा प्रत्येक राजकीय पक्षाला, प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक समाजातील प्रत्येक थरातील माणसाला आहे. मला एवढंच सांगायचं आहे आपल्याला की या महापालिका निवडणुकीमध्ये मराठी मतदार असेल किंवा कुठल्याही टक्क्याचा मतदार असेल, प्रत्येक पक्ष ह्या मतदारांना जे करून दाखवणार, विकास करून दाखवणार. आज भावनिक विषय संपलेला आहे असं मला ठासून आपल्याला सांगायचंय. लोक विकासाकडे बघतायत, लोक पुढच्या भविष्याकडे बघतायत, उद्याच्या भारताबद्दल बोलतायत, आणि जे कोण हे करून दाखवेल, हा विकास करून दाखवेल, लोकांची, या विद्यार्थ्यांची या देशातील चांगली परिस्थिती घडून आणेल, शिक्षण असेल, रस्ते असतील,
औद्योगिकरण असेल, रोजगार असेल किंवा घरांचा विषय असेल, याच्यामध्ये जो कोणी चांगल्या पद्धतीत काम आपली यंत्रणा घेऊन येईल, आपले विचार घेऊन येईल, त्याच्या मागे लोक उभी राहतील, हे मला तुम्हाला सांगायचं. नक्कीच. प्रसाद लाड, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते. अर्थात विकासाच्या मुद्द्यावर जर महापालिकांच्या निवडणुका लढल्या गेल्या तर सोन्याहून पिवळं असेल, मात्र सध्या तरी भावनिक मुद्दे पुढे येताना दिसत आहेत आणि ते सोयीचे पडतात राजकीय पक्षांना, असंही दिसतं. पुढे चर्चा सुरू राहील. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. व्हील हा का आणला? दुकानदार म्हणाला हा सगळ्यात चांगला आहे. खोलवर स्वच्छता. इकडे या. बघा, हा माझ्या पावडरपेक्षा जास्त फेस नाही देणार. इतका मळतर काढूच शकणार नाही. हा, पण ह्याची स्वच्छता. खोलवर स्वच्छता. पॅराडाईज कॉलनी? होय, ही आधी कॉलनी नव्हती, आयलंड होतं, आयलंड. यार कधी नेटवर्क नसायचंच, कधीही नाही. म्हणजे इथे राहणाऱ्यांचं मेनलँड वाल्यांबरोबर कोणतंही कनेक्शन नव्हतं. जसं की फुल नेटवर्क, नो नेटवर्क, फुल फुल. मग एक दिवस ह्या एअरटेल ओपन नेटवर्क विषयी ऐकलं, तर साईटवर एक एसएमएस टाकला. अरे रिप्लाय खरंच आला. सोसायटीची मीटिंग झाली आणि जवळच एक स्पेशल टावर देखील आला यार. आणि हे आयलंड पुन्हा पॅराडाईज कॉलनी बनलं. अशा अनेक सोसायट्यांनी ओपन नेटवर्क बरोबर हात मिळवून आपल्यासाठी अधिक चांगलं नेटवर्क बनवलं आहे. जर तुम्ही देखील हात मिळवलेत तर. चावी विसरलात का? या ना, आमच्या घरी बसा आणि वाट बघा. नाही, चहाचा खूप छान सुगंध येतो यांच्या घरातून. तुझे गुडघे दुखत असतील ना? आत बसून वाट बघूया. काही घरातील चहामध्ये आपुलकीचा स्वाद असतो. एक कप चहा आणखी मिळेल? ब्रूक बॉन्ड रेड लेबल, स्वाद आपुलकीचा. आज पुन्हा नवीन कपडे. पूर्ण पगार कपड्यांवरच खर्च करत असेल. पूर्ण पगार नाही, फक्त 36 रुपये. 36 रुपये नवीन कपडे. 500 ग्रॅम रिन आता फक्त 36 रुपयांमध्ये. संघर्ष करा पण टॉयलेट मध्ये नाही. हलकेपणाचा अनुभव आता प्रत्येक दिवशी. 2 नैसर्गिक पर्याय, कॉन्स्टॅक्ट साध्या बद्धकोष्ठतेसाठी आणि कॉन्स्टॅक्ट प्लस जुनाट बद्धकोष्ठतेसाठी. कुणाचा उजळपणा कुठपर्यंत टिकेल? बेसन लावलं अगदी ना डाग उजळपणा मिळवायला, पण दरवाजात पोहोचेपर्यंतच उजळपणा वाया. का? घरगुती उपाय घरातच चालतात, बाहेर नाही. त्यासाठी हवं फेअर अँड लव्हली. मिळवा आमचं बेस्ट एव्हर उजळपणा. आतापासून बेसन नाही, सर्वोत्तम उजळपणा. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत कोणता आहे सर्वात चिकटपणा? तुपाचा चिकटपणा, जळलेला साचलेला चिकटपणा, चहा कॉफीचे डाग. नवीन विमचा दावा आहे की सर्वात चिकटपणावरही विम पेक्षा जलद कोणी नाही. मला नाही मान्य. चॅलेंज. तिथे आहे सामान्य बात आणि हा आहे बेस्ट एव्हर विम. आता अधिकच शक्तिशाली. बोलत राहशील तर हरशील. विमची 100 लिंबांची शक्ती बोलेल, जिच्या पुढे कोणताही चिकटपणा टिकत नाही. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पेक्षा जलद कोणीही नाही. त्याला काय वाटतं? माझ्या आमदार निवडून आलेले पूर्वी थंड बसले. आता येऊ किंवा नाही येऊ, माझी सत्ता ब्रेक नंतर या चर्चेमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा सहभागी झालेले आहेत. राजू वाघमारे, स्वागत तुमचं या चर्चेमध्ये. राज ठाकरेंचा मुद्दा आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे, अर्थात मनसेचा सुद्धा. एकूणच राज ठाकरे गेल्या काही दिवसांमध्ये जे काही इश्यूज काढतायत, जे काही मुद्दे पुढे करतायत, हे सगळे भावनिक मुद्दे आहेत. हे सगळे भावनिक मुद्दे मनसेला तारेल का वाटतं तुम्हाला? नाही, निखिला कसं आहे की राज ठाकरेंची परिस्थिती जर मनसेची आपण बघितली तर फार भयावह परिस्थिती आहे. गेल्या वेळी त्यांचे 13 आमदार होते, आता फक्त एकच आमदार आहेत आणि ते पण स्वतःच्या याच्यावर निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे राज ठाकरेंकडे पक्ष म्हणून जे सांभाळायचं आहे मनसेचं ते काय राहिलेलं नाहीये. दुसरा प्रश्न असा की दुसऱ्या बाजूला मनसे ज्या प्रश्नावर वेगळी झालेली, शिवसेनेपासून मराठी माणूस आणि हे सगळे मुद्दे मनसेने घेतले होते, त्या जोरावर शिवसेनेकडे जर बघितलं तर शिवसेनेने त्यांच्या कंपॅरेटिव्हली चांगली प्रगती केलेली आहे. त्याच्यामुळे आता जर राज ठाकरेंना परत राजकारणात यायचं आहे तर विकास ते नाशिकचा त्यांनी केलेला नाही, त्याच्यामुळे नाशिकचा विकास ते दाखवू शकत नाहीत. आत्ताच पोटनिवडणूक झाली, त्याच्यामध्ये पण भाजपला त्याच्यामध्ये यश मिळालं, तर मनसेला मिळालेलं नाहीये. त्याच्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचा राज ठाकरेंचा जर पट बघितलात तर आता त्यांची अधोगती चालू झालेली आहे. मग अशा अधोगतीच्या काळात
भावनिक मुद्द्यांशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय राहत नाही. कारण भावनेच्या भरात जर तरुणांना आपण एकत्र केलं किंवा लोकांना आपण आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कुठेतरी आपली सोय होऊ शकते आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण काहीतरी आपली पद दाखवू शकतो. या एकाच भावनेने राज ठाकरेंनी अशा प्रकारचे भावनिक मुद्दे उपस्थित करण्याचं चालू केलेलं आहे. नक्कीच. प्रसाद लाड, जेव्हाही कधी अशा प्रकारे भावनिक मुद्दे पुढे येतात त्यावेळेला वातावरण थोडंसं गढूळ होत असतं. मग अशा प्रकारचे हे मुद्दे काढून राज ठाकरे वातावरण गढूळ करतायत का? मी प्रत्येक पक्ष स्वतःच्या पद्धतीने स्वतःच्या अजेंड्यावरती चालतोय. मगाशी देखील मी तुम्हाला सांगितलं. आता जसं वाघमारे साहेबांनी सांगितलं की राज ठाकरेंचा स्वतःचा एक अजेंडा घेऊन ते आले आहेत कारण आज त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांनी जर याच्यामध्ये भावनिक मुद्दे घेऊन आणण्याचा प्रयत्न केला तर लोकांमध्ये संभ्रम हा निश्चित होतोच. पण आम्हाला 100% खात्री आहे या विषयामध्ये की आताची जनता, आताचा मतदार हा सुजाण मतदार आहे. त्यामुळे तो ह्या मुद्द्यांकडे लक्ष देणार नाही. आज तरुण वर्ग जो तुम्ही म्हणालात तर तरुण वर्गाला विकास हवाय, तरुण वर्गाला आज उद्याचं आमचं भविष्य काय हे हवंय, ह्या राज्याचा विकास कुठे जाणार हे हवंय. त्याच्यामुळे मला असं वाटत नाहीये की कुठल्याही प्रकारे भावनिक मुद्दा यावेळेला या निवडणुकीमध्ये चालू शकेल. बरं, याच मुद्द्यावर मला राजू वाघमारे अर्थात प्रसाद लाड म्हणतात की विकासाचाच मुद्दा चालेल. आता राज ठाकरेंचं थोडंसं बाजूला ठेवू, भाजपचंच बघा, भाजप सुद्धा तेवढेच भावनिक मुद्दे पुढे करते असं नाही वाटत? नाही, म्हणजे भाजप तर भावनिक मुद्द्याची गंगोत्री आहे. म्हणजे जननी जर कोण बोलत असेल तर या राजकारणामध्ये भावनिक मुद्दे कसे मांडायचे आणि त्या भावनिक मुद्द्याद्वारे सामाजिक आणि राजकारण त्याच्यामध्ये कसं करायचं, जातीच्या नावावर राजकारण कसं करायचं, धर्माच्या नावावर कसं करायचं, याचं उत्तम उदाहरण ते बीजेपी आहे. बीजेपीने भावनिक भावनिक मुद्द्याला आतापर्यंत काँग्रेस पक्षाने मागच्या 7 वर्षात सुरुवात केली. काय आहे की भावनिक मुद्द्याचं मार्केटिंग कसं करायचं हे मोदीपासून पूर्णपणे या राजकारणात आलं. आणि बीजेपीने काय केलंय की आपण स्वतः राजकीय पक्ष म्हणून बाजूला राहायचं. आपल्या 10 संघटना वेगवेगळ्या RSS तत्समच्या संघटना आहेत, बजरंग दल, हिंदू महासभा, विश्व हिंदू परिषद, यांच्याद्वारे भावनिक मुद्दे भडकवायचे आणि शेवटी ते सगळे भडकवत आणून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करायचं. त्याच्यामुळे बीजेपीला भावनिक मुद्द्यांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार अजिबात नाही आहे. राज ठाकरेंनी बीजेपीकडे बघून आता ही सुरुवात केलेली आहे भावनिक मुद्दे उपस्थित करायची. पण याची गंगोत्री या पूर्ण भारताच्या राजकारणात इंदिरा गांधी बीजेपीशिवाय दुसरे कोणी भावनिक मुद्दे केले नाहीत. आता तुम्ही इकडे बघा, महाराष्ट्रात किंवा देशामध्ये गायीचा मुद्दा कोणी काढला तर बीजेपी आणि RSSनी काढला. दलितांच्या विरोधात अत्याचार कोणी काढले तर बीजेपीने काढले. अशा प्रकारे अहो लाडसाहेब ऐकून घ्या, तुम्ही बोलताना आम्ही ऐकून घेतो. भावनिक मुद्द्याचा वापर करून आज गाय आली, दलित आले, दलित लाडसाहेब ऐकून घ्या. लाडसाहेब तुम्ही डिबेटमध्ये आहात, डिबेटमध्ये तुम्ही बोलताना मी ऐकून घेतो. माझं म्हणणं ऐकून घेण्याची सहिष्णुता ठेवा. बीजेपीकडे ती नाही आहे सहिष्णुता. त्याच्यामुळे या देशामध्ये एवढे प्रॉब्लेम होत आहेत. ऐकून घ्या कृपा करून की भावनिक मुद्दे, आज गाय झाली, घर वापसी झालं, हिंदूंनी जास्त मुलं जन्माला घालावी हे झालं, दलितांवरचे अत्याचार झाले. या पूर्ण परिस्थितीत या भावनिक कळवळामध्ये आपल्याला राजकीय कसा फायदा घेता येईल याच्याकडे बीजेपीचं राजकारण आहे आणि त्याचीच आता राज ठाकरे ओढतायत. तर नाहीतरी राज ठाकरेंना मोदी साहेब आवडतातच. त्याच्यामुळे मोदी साहेबांचे गुण घेऊन आता राज ठाकरे म्हणतायत हय्यांटी तुम्ही बांधा, मी बघतो कोर्टात. आता जे आजारी जे अपघात झालेले आहेत त्यांच्याकडे किती मनसेचे डॉक्टर गेले, किती जणांना मनसेच्या लोकांनी पैसे दिले, किती लोकांवर आता केसेस झालेत, त्याच्यासाठी किती वकील उभे राहणार आहेत. कसं आहे की भावनेच्या जोरावर लोकांना भडकवायचं आणि आपली पोळी कशी भाजायची याचं उत्तम उदाहरण बीजेपी आणि मनसे आहे. प्रसाद लाड, मी तुमच्याकडे येते. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. याच मुद्द्यावर आपण परत येऊया. माझ्या अंदाज निवडून आले तर तुम्ही थंड बसली आता येऊ किंवा नाही येऊ माझी सत्ता तुम्हाला वाटतं
वाटतं की तुमचे ड्राय केस स्मूथ असावेत आणि बाउन्सी सुद्धा? काही शॅम्पू ड्रायनेस तर दूर करतात, पण त्याने केस बाउन्सी आणि घनदाट दिसत नाहीत. डव्ह ऑक्सिजन मॉइश्चर निराळा आहे. यातील ऑक्सिजन फ्युज कंडिशनिंग केसांना पोषण देतं, केस स्मूथ बाउन्सी बनवतं, केस दिसतात 95% जास्त घनदाट. डव्ह ऑक्सिजन मॉइश्चर 2 सिंपल स्टेप्स मध्ये मिळवा स्मूथ घनदाट केस. नवीन शॅम्पू प्लस कंडिशनर पॅक फक्त 5 रुपयांमध्ये. अगं तो अमेरिकेतला सतीश आहे ना, त्याला मुलगा झालाय. रेस्टॉरंट मध्ये जायचं? रेस्टॉरंटला जायचे फक्त कारणं शोधतात. मास्टर शेफ पंकज, तुम्हीच सांगा. नॉरने निवडक मसाले एकत्र करून तयार केला आहे हा नॉर शेफ पावभाजी मसाला. त्यामुळे तुमची पावभाजी होते अगदी रेस्टॉरंट सारखी लाल आणि थिक. यम्मी. कुठून मागवली? नॉर शेफ मसाले ट्राय करून पहा फक्त 10 रुपयात. चिंटू चिंटू वेदनेपासून मुक्ती मिळवण्यासाठी तेल आणि बाम चुरून लावला जातो, पण यापासून वेदनेला पूर्ण विराम मिळत नाही. होय, सर्व वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी मसाजची गरज नसणारी माय डॉक्टर पेन रिलीफ ऑइल. ठीक आहे, मी निघते डॉक्टर. ओके, बाय. काय तुम्ही सुद्धा? मी तुम्हा सगळ्यांचा डॉक्टर आहे, पण माझ्या सर्व वेदनांचा डॉक्टर तर माय डॉक्टर पेन रिलीफ ऑइल. खांदेदुखी, मानदुखी, गुडघ्यादुखी, पाठदुखींपासून क्षणात वेदनामुक्त होण्यासाठी माय डॉक्टर पेन रिलीफ ऑइल. आता तुमची त्वचाही विसरेल स्वतःच वय. पेअर्स मध्ये आहे ग्लिसरीन, ज्यामुळे तुमची त्वचा राहते यंग. दिसा यंग, राहा यंग. पेअर्स. एखादा चांगला आरो दाखवा ना. हा पहा मॅम, नवीन प्युरिट आरो. काय? प्युरिट आरो आई. मग खूप महाग असेल नाही? फक्त 8,500 आई. काय? 8,500 आई. 8,500. काय 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 काय? आता फक्त 8,500 मध्ये नवीन प्युरिट आरो. नावावर विश्वास आहे, किमतीवर विश्वास नाही बसणार. चल लवकर इव्हेंट कव्हर करायचा. स्कार्फ तरी बांध, केस विस्कटतील. फक्त शॅम्पू केल्यावर काही तासातच विस्कटलेले केस. सनसिल्कचा नवीन ट्विन पॅक. स्टेप 1 शॅम्पू, स्टेप 2 कंडिशनर. शॅम्पू नंतर कंडिशनर यूज करा आणि फक्त 3 मिनिटांनंतर केस राहतात सेट दिवस रात्र. सनसिल्कचा नवीन ट्विन पॅक फक्त 4 रुपयात. फेअर अँड लवलीचं नवीन बीबी क्रीम. फेअरनेस क्रीम जे देतं मेकअपचा फिनिश. आता मेकअप असणारा लोक मेकअप केल्याशिवाय. फेअर अँड लवली बीबी क्रीम. आज पुन्हा नवीन कपडे. पूर्ण पगार कपड्यांवरच खर्च करत असेल. पूर्ण पगार नाही, फक्त 36 रुपये. 36 रुपये नवीन कपडे. 500 ग्रॅम रिन आता फक्त 36 रुपयांमध्ये. माझ्या अंदाज निवडून आलेल्या कोणी थंड बसली. आता येऊत किंवा नाही येऊत, माझी सत्ता आहे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. दिलीप लांडे, स्वागत तुमचं या चर्चेमध्ये. आतापर्यंत प्रसाद लाड किंवा राजू वाघमारे आणि त्याचबरोबर नरेंद्र कोठेकर आपल्याबरोबर या चर्चेमध्ये आहेत. दिलीप लांडे, अर्थात गेल्या 13 दिवसामध्ये 6 वेळा राज ठाकरे मीडियाच्या समोर आले, लोकांमध्ये मिसळतायत, कार्यकर्त्यांनाही भेटतायत. अगदी महापालिका निवडणुकाचं रणशिंग फुंकलंय तुम्ही. महानगरपालिकेचा रणशिंगाचा काय संबंध आहे त्याशी? विषय असे होते की मुंबई शहरामध्ये महाराष्ट्राचे सण असतील, महाराष्ट्राची परंपरा असतील आणि महाराष्ट्रामध्ये सध्या जे विषय आहेत लोकांच्या हिताचे, लोकांना जे त्रासदायक देणारे विषय आहेत, या विषयाकडे सर्व राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आणि म्हणून आदरणीय राजसाहेबांना या समस्या, लोकांच्या भावना, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती यासाठी त्या ठिकाणी राजसाहेबांना रस्त्यावरती उतरावं लागलं. तुमच्या माध्यमातून लोकांसमोर यावं लागलं. कार्यकर्त्यांना तशा पद्धतीचे आदेश आणि मार्गदर्शन द्यावं लागलं. म्हणूनच राजसाहेब आले. निवडणुका आदरणीय राजसाहेबांच्या डोळ्यासमोर कधीही नाहीयेत. आजही राजसाहेबांनी सांगितलं की हा पक्ष निवडणुकीसाठी नसून हा महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या हितासाठी आहे. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचे सण, महाराष्ट्राची संस्कृती जतन करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या लोकांवरती कोण अन्याय करत असेल त्या अन्यायाला या ठिकाणी वाचा फोडण्यासाठी हा पक्ष स्थापन झाला. दिलीप लांडे, आतापर्यंत ब्लूप्रिंट घेऊन तुम्ही पुढे जात होतात. आज अचानकपणे मग हे सगळे महाराष्ट्राचे सण आणि त्यानंतर मग मराठी माणसावर होणारा अन्याय हे पुन्हा पुन्हा का? कारण महाराष्ट्राचे संत पूर्वीपासून आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेले आहे आणि आमच्या पक्षाचा जर अजेंडा आपण पाहिला असेल तर महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा ही जतन करणं
आणि ते वाढवणं. मग दिलीप लांडे यामध्ये ब्लूप्रिंट केली कुठे? ना ब्ल्यूप्रिंटचं काम चालू आहे. ब्ल्यूप्रिंटचं काम चालू आहे, तुमच्या समोर ते दिसतंय, परंतु तुम्हाला ते दिसत नाही, तुम्ही ते लोकांना दाखवत नाहीये. तुम्ही फक्त लोकांना काही भावनिकच मुद्दे दाखवताय, परंतु ज्या गोष्टी लोकांना दाखवायला पाहिजेत त्या दाखवत नाहीयेत. आज आपण तुम्ही पाहिलं असेल, आम्ही एलवडवरती मोर्चा घेऊन आलेला आहे. हा एलवडवरचा मोर्चा, याला तुम्ही राजकीय रूप देताल किंवा धार्मिक रूप देताल, परंतु या ठिकाणी येऊ घातलेले सण, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा होणारा गणपती उत्सव, या मूर्ती ज्यावेळेस स्थापनेसाठी भावनिकेने घेऊन येतील गणेश बांधव, त्यावेळेस त्या रस्त्याला येत असताना रस्त्यावरती असणारे मोठे खड्डे आणि या खड्ड्यातून ह्या मूर्त्या कशा येणार, या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला जागा करण्यासाठी, ते झोपी गेलेलं प्रशासन जागा करण्यासाठी आदरणीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी येलवाड मधील जे रस्ते आहेत ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी आम्ही प्रशासनाला जागा करण्यासाठी आलेलो आहोत. या भावना नाहीत. दिलीप लांडे नक्कीच तुमची भावना कळली इथे. राजू वाघमारे, आता तुम्ही सांगा की आता हे जसं आता दिलीप लांडे म्हणतात की गणपती येत आहेत म्हणून रस्त्यांवरचे खड्डे बुजवायला हवेत किंवा त्यासाठी ते आंदोलन करतायत. रस्ते पावसाळा सुरू झाला तेव्हाच्या आधीपासूनचे आहेत, मात्र तेव्हा मनसेनं आंदोलन केलं नाही आणि आता गणपती येणार म्हणून आम्ही हे आंदोलन करतायत. म्हणजे दिलीप लांडे जसं म्हणतात की आम्ही भावनिक मुद्दे नाही काढत आहोत, ह्या एक राजकीय मुद्दा आहे किंवा मग हा विकासाचा मुद्दा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला पटतं का? नाही निखिला, विकासाचा मुद्दा असता तर ज्या जोरात आता राज ठाकरे सक्रिय झालेले आहेत या सणांच्या बाबतीत, त्या जोरामध्ये राज ठाकरे ज्यावेळी खड्डे पडले होते मुंबई तुंबली होती, गटार नाले साफ होत नव्हते, त्यावेळी राज ठाकरे तेवढ्या सक्रियपणे जर उतरले असते या मुंबईकरांसाठी तर वाटलं असतं की बाबा विकासासाठी, आणि कुठेतरी मनसे रस्त्यावर उतरली. मनसेने 1-2 आंदोलनं कुठे कुठे खड्ड्यांसाठी केली, नाही म्हणता येणार नाही, ते नाकारता येणार नाही, पण ज्या पद्धतीने राज ठाकरे साहेब आता करतायत तसं काहीच केलेलं नव्हतं. आता का करतायत दहीहंडी आणि गणपती? कारण दोन्ही उत्सवामध्ये जनता सामील असते आणि ज्यावेळी जनतेला आपल्या देवाबद्दल आणि आपल्या सणांबद्दल आपण ज्यावेळी भाष्य करतो त्यावेळी जनतेला कुठेतरी आपल्याबद्दल सहानुभूती आणि आपुलकी वाटावी, या एकाच उद्देशाने राजसाहेबांचं आत्ताचं दहीहंडी आणि गणपतीचं गणित चालू आहे. याच्या अगोदर अशा पद्धतीने साहेब कधी रस्त्यावर येऊन बोलले नव्हते. साहेब कधी दहीहंडी बघायला आणि समोर सरावाच्या वेळी पण खाली उतरले नव्हते. हे लांडे साहेब पण कबूल करतील. आता हे करायचं कारण की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त प्रकारे भावनिक खेळ खेळायचा आणि मतदार आपल्याकडे कसे वळवायचे ही धडपड साहेबांची चालू आहे. बरं दिलीप लांडे, अगदी थोडक्यात सांगाल, ब्रेकची वेळ झाली. डॉक्टर वाघमारेंना मॅडम एवढंच मला सांगायचे की या रस्त्यामध्ये खड्डे पडण्यापूर्वी जे ठेकेदार चोर आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत, या ठेकेदारांना ठेका देऊ नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन मी स्वतः त्या ठिकाणी नेतृत्व करून प्रशासनासमोर केलेलं आहे. वाघमारे सांगतात की मग खड्ड्याचं ह्याच्यापूर्वी का नाही पाहिलं? याच्यापूर्वी मी स्वतः अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलेलं आहे आणि लोकांना माहिती आहे की मुंबई खड्ड्यात मी हे सांगितलं नाही की ऐकून घ्या, मी कबूल आंदोलन केलं, पण ज्या पद्धतीने राज ठाकरे साहेब आता करतायत. वाघमारे आता मी तुमचं ऐकलं ना, बोला ऐकलं तर तुम्ही माझं ऐका. बोला लांडे साहेब बोला. यापूर्वी आम्ही लोकांना दाखवून दिलेले आहेत मुंबईतले खड्डे, कोण चोर ठेकेदार आहेत, कोण भागीदार आहेत, सगळ्या पक्षांनी दाखवले. शहरातील लोकांना आम्ही दाखवलं, सगळ्या पक्षांनी दाखवलं. संजय निरूपण जागे झाले. आम्ही पण तेवढंच केलं जेवढं आपण केलं, माझ्या त्याच्यापेक्षा जास्त केलं आम्ही. दिलीप लांडे मी पुन्हा एकदा येते. जागा झाले. दिलीप लांडे तुमच्याकडे येते पुन्हा एकदा. ब्रेकची वेळ झाली, अगदी 30 सेकंदात आपण परत येऊयात. घेऊया एक छोटासा ब्रेक. त्याला काय वाटतं माझ्या आमदार निवडून आलेले कोणी थंड बसले आता येऊ किंवा नाही येऊ माझी सत्ता लाईफबॉयने आंघोळ कर. लाईफबॉय नाही, सिल्वरने आंघोळ कर. सिल्वर आंघोळ कनेक्शन काय? आपण बेबीजना सिल्वरच्या चमच्याने का भरवतो? का? कारण सिल्वर देतो किटाणूंपासून आमचं शक्तिशाली संरक्षण. म्हणून नवीन लाईफबॉय विथ ऍक्टिव्ह सिल्वर, जो देतो किटाणूंपासून आमचं सर्वात शक्तिशाली संरक्षण. नवीन लाईफबॉय विथ ऍक्टिव्ह सिल्वर. माझ्या आमदार निवडून आलेले कोणी थंड बसले आता येऊ किंवा नाही येऊ माझी सत्ता
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. नरेंद्र कोठेकर, मला आता हे विचारायचं आहे, जसं आता दिलीप लांडे मगाशी म्हणाले की आमची ब्लू प्रिंट आहे पण तुम्ही ती दाखवत नाहीत आणि फक्त भावनिक मुद्दे दाखवतायत. खरंच अशी काही मनसेची ब्लू प्रिंट होती की जी आपण दाखवली नाही? नक्कीच मनसेची ब्लू प्रिंट येणार, विकासाचं एक म्हणतात ना मॉडेल तयार होणार महाराष्ट्रात, मुंबईत असं बोललं जात होतं, पण त्याची काही ब्ल्यू प्रिंट किंवा कसं विकासाचं मॉडेल असावं याच्यावरती आतापर्यंत माझ्या माहितीत आणि तुमच्याही माहितीमध्ये कुठेतरी अंतिम स्वरूप त्याचं पाहायला मिळालं नाही. आणि ते येईल या आशेवरती प्रत्येक मराठी माणूस आहे. या मुंबई महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकांमध्येही कदाचित याच्याबाबत एक चर्चा केली जाईल, याच्याबाबतलं एक दिवा स्वप्न दाखवलं जाईल, पण ते कधी पूर्ण होईल हे आपल्यालाही माहित नाही, मतदार राजाला कधीच माहित नसतं. मगाशीच एक जो मुद्दा आला की आम्ही विकासाचं राजकारण करतो असं प्रसादजी म्हणाले. जर विकासाचं राजकारण आहे, आजच्या मुलाला, तरुण मुलाला किंवा भावी पिढीला खरंच भावनिक मुद्द्यांपेक्षा विकासाचं राजकारण हवंय, नक्कीच हवंय, पण ते ही मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत गेली 25 वर्षे आहेत, तरी हा खड्ड्यांचा प्रश्न त्यांच्याकडनं निकालात निघालेला नाही. काँग्रेस याच्या अगोदर राज्यात सत्तेत होती, ज्या पायाभूत सोयीसुविधा असायला पाहिजेत तो मुद्दा कधी निकालात निघाला नाही. हे सगळे मुद्दे फक्त आणि फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती येतात असं माझं ठाम मत आहे. आपण जर बघितलं तर आता गणपती येत आहेत, गणपती आल्यावरती कोणाची सत्ता आहे तर शिवसेना भाजपाची पालिकेत सत्ता आहे, मग काँग्रेसवाले त्याच्यावरती आंदोलन करणार. जेव्हा वेगळ्या कोणा पक्षाची सत्ता असते तेव्हा त्याच्या बरोबर विरोधी होईल. म्हणजे आपण जर म्हटलं की विरोधी पक्ष कधी असतो तर विरोधी पक्ष हा नेहमी जे घडतंय त्याच्या विरोधात बोलण्यासाठी म्हणून विरोधी पक्ष असतो. आणि हे सगळं जे राजकारण आहे हे फक्त आणि फक्त निवडणुकीने डोळ्यासमोर ठेवून घेतात. जर खड्ड्यांचा मुद्दा आपण आता घेतला, गणपती येत आहेत, गणपतीच्याच वेळेला खड्डे व्यवस्थित पाहिजेत, मुंबईतले रस्ते व्यवस्थित पाहिजेत, तिथे कुठेही खड्डे नसायला पाहिजेत, बाप्पाचं आगमन नीट झालं पाहिजे, सगळे म्हणतील. एक मुद्दा असा की राज ठाकरेंनी दहीहंडीला किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देत ते सांगितलं की बाबा तुम्ही दहीहंडी फोडा, उंच थर लावा, मी बघतो काय होते. आता गेल्या आठवड्यामध्ये आशिष शेलार यांनी भाजपाच्या सांगितले की ज्यांच्यावरती कारवाई झालेली आहे त्यांच्यावरची सगळे कारवाई मागे घ्यावे. हा मुद्दा कुठला होता? हा भावनिकच होता ना. म्हणजे एकानी आपल्याच पक्षाला एका नेत्यांनी मागणी करायची मुख्यमंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांनी लगेच सांगायची की अटर्नी जनरलचं आम्ही मत घेतोय आणि ते मत घेतल्यानंतर सगळं ठरलेलं असतं राजकारणामध्ये. या मताचा मी आहे की राजकारणात सगळं ठरलेलं असतं, तुम्ही हो म्हणा, आम्ही हो म्हणू आणि मग पुढे जाऊ. आणि अशा पद्धतीने विकास होणार नाही. म्हणजे मुद्दा असा तेवढा की मी प्रसादजीला सांगू शकेल की खरंच विकासाचं राजकारण करा. जर विकासाचं राजकारण केलं तर भावी पिढीला तुमच्या सगळ्याच पक्षांबद्दल एक वेगळा आदर वाटेल. म्हणजे सत्ता कोणाची असो, पण जर विकास केला तर भावी पिढी आपल्याकडे आहे. आपण जर विकास केला तर आपलं राज्य पुढे जाईल, आपलं भविष्य पुढे जाईल. बरोबर. राजकुमार, मी येते तुमच्याकडे. मात्र प्रसाद लाड, तुमच्यासाठी प्रश्न, अर्थात हे भावनिक मुद्दे मग ते राज ठाकरेंनी का पुढे केलेले असेनात, मात्र ते भाजपच्या सुद्धा फायद्याचे ठरतायत. नाही, मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं नरेंद्रजींनाही मी परत सांगतो की आम्ही एकच विकासाच्या मुद्द्यावरच जातो आहोत. शिक्षण विकास आणि या देशाचा विकास कसा होईल, राज्याचा विकास कसा होईल, हाच आमचा महत्वाचा मुद्दा आहे. आमचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मागच्या 2 वर्षामध्ये जो कार्यक्रम घेऊन या देशाच्या पुढे किंवा राज्याच्या पुढे जे आलेले आहे, मग त्याच्यामध्ये शिवार योजनेचा असेल, शिक्षणाचा असेल, रस्त्यांचा असेल, मुंबईच्या विकासाचा असेल. मला एवढंच सांगायचं आहे की मगाशी माझे मित्र वाघमारे साहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भारतीय जनता पक्षाने कधीही भावनिक राजकारण करायचा प्रयत्न केला नाही. भावनिक राजकारणाची सुरुवातच ही काँग्रेसपासून झाली, मग ती नेहरू असतील, गांधी असतील, राजीव गांधी असतील, यापासून झाली. ह्या लोकांनी आतापर्यंत लोकांना दाखवण्याचं काम केलं. आज इंदू मिलचा प्रश्न मागच्या 13 वर्षापासून काँग्रेसच्या सरकारने टांगून ठेवला, केंद्रात आणि राज्यात असताना देखील. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर 2 महिन्यामध्ये तो मुद्दा आम्ही क्लिअर करून घेण्याचा प्रयत्न केला. ह्या येणाऱ्या काही दिवसात त्याचा प्लान पास झालेला आहे, त्याच्यासाठी फंड अलोकेटेड झालेले आहेत आणि सन्माननीय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं जगातलं मोठं स्मारक या मुंबईमध्ये इंदू मिलमध्ये करायचा प्रयत्न होतोय. असे कित्येक मुद्दे असतील. याच्यामध्ये भावना कुठे आली? आज इंदू मिलमध्ये जर आंबेडकरांचं स्मारक बांधायचं असेल तर त्याच्यात भावनेचा प्रश्न कुठे आला? छत्रपतींचं स्मारक जर अरबी समुद्रात बांधायचं असेल तर त्याच्यात भावनेचा मुद्दा कुठे आला? आज काही गोष्टींना काही लोक किंवा काही माध्यमं ही भावनिक मुद्देला अटॅच करण्याचा प्रयत्न करते. माझं तर मत आहे स्पष्टपणे की हे मुद्दे हे भावनिक नसून हे मुद्दे विकासाचे आहेत. आज बाबासाहेबांचं इंदू मिलमध्ये जर स्मारक झालं आणि त्या ठिकाणी एक जगाच्या चांगल्या पद्धतीची अशी लायब्ररी झाली जिकडे चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी जाऊन अभ्यास करू शकतात, अभ्यासिका होऊ शकते, एक चांगल्या प्रकारचं तिथे गार्डन होऊ शकतं जे बॉटॅनिकल गार्डन करण्याचा प्लॅन आहे. असे कित्येक विषय याच्यातून विकास होणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याचदा काही गोष्टी ज्या विकासाच्या त्या भावनेकडे खेचून भावनिक असण्याचा प्रयत्न करतोय. भारतीय जनता पार्टी ह्याला कधीही स्थान देणार नाही.
काय आहे की माझे मित्र प्रसाद लाडजी आता म्हणाले, त्यांच्या माहितीसाठी सांगतो, इंदू मिलचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. एनटीसीला पैसे देणं अजून बाकी आहे. कागदोपत्री कारवाई जी अगोदर होती ती तशीच राहिलेली आहे. फक्त इकडे भूमिपूजनाचा पंतप्रधानांच्या हस्ते कार्यक्रम पार पाडलेला आहे. कागदावर मी तुम्हाला सांगतो अजूनही FSI, ऐका लाडजी, FSIच्या गोष्टी झाल्या, अजून एनटीसीने NOC दिलेली नाही. एनटीसीने NOC न दिल्यामुळे अजूनही काम इंदू मिलचं चालू झालेलं नाही. लाडजी, जरा ही माहिती तपासून बघा. आणि हे विकासाचे मुद्दे नाहीत, स्मारकं बांधायची हे सिंबॉलिक मुद्दे आहेत. एका बाजूला इंदू मिलचा प्रश्न करायचा आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेस जिथे पाडली गेली त्या पाडल्या गेलेल्या जागेचं जे मुख्यमंत्र्यांनी केलं आज गेल्या 2 वर्षामध्ये, आज प्रसाद लाडजी म्हणतात शिक्षण विकास, आज विद्यार्थ्यांची परिस्थिती काय आहे? आज ऍडमिशनसाठी विद्यार्थी दारोदारी फिरतायत, त्यांना ऍडमिशन मिळत नाही आहे. सगळ्या नीट परीक्षेचा खेळ खंडोबा झालाय. शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. लोकांना ऍडमिशन मिळत नाही. काय विकास केला? तुम्ही फक्त घोषणेचा विकास केला. लाड साहेब, घोषणा कशा सुंदर द्यायचा हा विरोध आहे का? कामं काही केलेली नाहीये, एकही काम केलेलं नाही. फक्त चांगल्या घोषणा दिल्या लावणं. बीजेपीने दुसरं नियमावली लावणं, ह्याला जर तुम्ही जर चुकीचं म्हणत असाल तर आम्ही त्याला मान्य नाही. त्याला मान्य म्हणतो. सिंबॉलिक एका बाजूला बाबासाहेबांच्या स्मारकाच्या गोष्टी करतात आणि दुसऱ्या बाजूला RSSचे सरसंघचालक म्हणतात आरक्षणावर फेरविचार व्हायला पाहिजे. मला नरेंद्र कोटेकरांकडे जायचं. नरेंद्र कोटेकर, अर्थात आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुका जर आपण पाहिल्या तर विकासाचा मुद्दा बाजूला पडतो, भावनिक आणि जातीय राजकारणावरच निवडणुका लढल्या जातात हे आपल्याला वारंवार दिसून आलंय. पुढच्या महापालिका निवडणुका सुद्धा याच 2 मुद्द्यांवर असतील असं वाटतं का तुम्हाला? कारण निवडणुकांमध्ये आणि राजकारण, एकदा निवडणूक म्हटलं की राजकारण आले की जातीवादावर किंवा जातीनिहाय निवडणूक ही थोडीशी होते. शहरी भागात ते होत नाही, पण ग्रामीण भागामध्ये त्याचा नक्कीच अंकुश असतो. एक जर आपण म्हटलं की मागासून जी आपली चर्चा चाललेली आहे की विकासाचा मुद्दा की भावनिक मुद्दा, माझं म्हणणं एवढंच आहे की सगळ्या पक्षांनी त्यांचे भावनिक मुद्दे बाजूला ठेवावे आणि विकासाच्या दृष्टीने जर आपल्याला पुढे जायचं असेल तर विकास कसा असावा. मग ती ब्ल्यूप्रिंट फक्त मनसेची का, प्रत्येक पक्षाची या राज्याप्रती, या मुंबई शहराप्रती एक विकासाची ब्ल्यूप्रिंट असली पाहिजे. या शहरातील सगळे रस्ते, उड्डाणपुलांचा प्रश्न असेल, नागरी वस्त्यांमधला प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, तो जर सोडवायचा असेल, म्हणजे आपण आता प्रसादजींनी 2 मुद्दे सांगितले की बाबा आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक, जागतिक दर्जाचं स्मारक बांधतोय, तिकडे अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक बांधलं जात आहे, पण याच मुंबईमध्ये एक चांगलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असावं असं का नेत्यांना कोणाला वाटत नाही की त्या कोणाही गरीब माणसाला गेला आणि त्याला अत्यंत 7 स्टार फॅसिलिटी असलेलं हॉस्पिटल या मुंबई शहरामध्ये का नसावं? आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपण याला शहर म्हणतो. मग अशा दर्जाची सगळ्या सोयी सुविधा हे कोणतेही पक्ष, जे कोणती पक्ष सत्तेवर येतील, हे सत्तेवर येणारे पक्ष ही स्वप्न का बघत नाही किंवा हे स्वप्न का दाखवत नाही की कोणत्याही आजारासाठी किंवा कोणत्याही ज्याला म्हणून मदत आहे, मग ती शिक्षणामधली असेल, आजारपणातली असेल, आरोग्याची असेल, पायाभूत सोयीसुद्धा असेल, ही सुविधा तुम्हाला तत्परतेने मिळेल हे का आपल्याकडे होत नाहीये. म्हणजे हा जो विकास आहे तो प्रत्येक पक्षाने अंगीकारला पाहिजे. अगदी थोडक्यात राजू वाघमारे. नाही, नरेंद्रजी जे म्हणतात ती गोष्ट अगदी खरी आहे की विकासाची ब्ल्यूप्रिंट, आता आम्ही काँग्रेस आमची पण विकासाची ब्ल्यूप्रिंट आम्ही महानगरपालिकेत घेऊन येणार आहोत. प्रश्न असा आहे की आपल्या मुंबईकरांना या महानगरपालिकेची अवस्था जी सेनेने आणि बीजेपीने करून ठेवलेली आहे त्याची आपण सवय लावून घेतलेली आहे. या मुंबईकरांनी आता या सवयीतून बाहेर येणं गरजेचं आहे, तरच विकास या मुंबईचा होऊ शकतो. प्रसाद लाड, अगदी थोडक्यात. मला नरेंद्रजींना एवढंच सांगायचं आहे की या मुंबईमध्ये प्रत्येक 5 स्टार हॉस्पिटल्समध्ये ज्या चॅरिटी कमिशनर धर्मदाय आयुक्ताच्या अंडर आहेत त्याच्यामध्ये सर्वांसाठी सर्व प्रकारच्या मेडिकल कारवाई करावी लागते या भविष्यात करणार आहोत. बेड कधीच मिळत नाही गोरगरिबांना. साहेब आपला रिस्पेक्ट ठेवून मी सांगू इच्छितो, साहेब मी आपला रिस्पेक्ट ठेवून सांगू इच्छितो, मागच्याच आठवड्यात मी स्वतः लीलावती हॉस्पिटलच्या विरोधात एक याचिका दाखल केली होती. त्याच्यामध्ये लीलावती हॉस्पिटलच्या बाबतीत
आपण एक कमिटी नेमवावी असं म्हाडाला निर्देश कोर्टाने दिले आणि ती 25% मुभा सर्वसामान्य गरीब नागरिकाला देते की नाही देतो याच्यावरती करावी. याच्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. नक्कीच. आणि सर्व पक्षाची लोक असतो आणि सर्वांनी एकत्र पुढे आलं. राज ठाकरेंनी जो भावनिक मुद्दा पुढे केलेला आहे तोच मुद्दा किंवा मग या सगळ्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेची अवस्था करो या मरो अशी असणार आहे का? आणि नाशिकची एक महापालिका ही मनसेकडे आहे, मात्र ही या ठिकाणी केलेलं काम किंवा इथल्या विकासाचं काम राज ठाकरे पुढे करू शकणार आहेत का? कारण आता तीही त्यांच्या हातात राहिलेलं नाहीये. कारण बरेचसे नगरसेवक हे शिवसेनेमध्ये जात आहेत, भाजपकडे वळत आहेत आणि त्यामुळे नाशिक सारखा जो मुद्दा आहे तो सुद्धा राज ठाकरेंना विकासाचा मुद्दा पुढे करता येणार नाहीये. अर्थात नाशिकचा सुभेदार कोण हे यापुढे आपण पाहणार आहोत. सगळ्या मान्यवरांना धन्यवाद, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. त्याला काय वाटतं माझ्या आमदार निवडून आलेले कोणी थंड बसले, आता येऊत किंवा नाही येऊत माझी सत्ता